सगळ्यांना नमस्कार, मनापासून नमस्कार. आज मी आहे महाडमध्ये. आज महाड शहरामध्ये असताना आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. माझ्यासोबत हे साहेब आहेत. संत दामोदर शेठ. मी या देवस्थानामध्ये गेले अनेक वर्ष विश्वस्त म्हणून काम करतोय. तुमचं सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करतो या चॅनलमध्ये. मी जेव्हा रस्त्यावरून फिरत होतो, आज काठ्या नाचवण्याचा कार्यक्रम आहे आणि चित्त थरारक कार्यक्रम बघून मला इथे कुणाशी तरी भेटण्याची इच्छा झाली आणि या कार्यक्रमाविषयी महाड शहराचा इतिहास, शहराची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, ऐतिहासिक महत्त्व देखील माहीत आहे. पण हा जो कार्यक्रम आहे, छबिना ज्याला म्हणतात, अनेक ठिकाणी यात्रा म्हटलं जातं, अनेक ठिकाणी जत्रा म्हटलं जातं, पण महाडमध्ये महाशिवरात्रीच्या किंवा त्याच्यानंतर जो कार्यक्रम असतो याला छबिना असं म्हणतात. तर या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, रूपरेषा थोडक्यात तुम्ही या संपूर्ण महाराष्ट्राला किंवा माझे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना तुम्ही सांगावी. या देवस्थानाला पारंपरिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे. हा दरसाल होणारा उत्सव रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव याला मानला जातो. आज माघ वद्य एकादशीला हा उत्सव सुरू होतो. महाशिवरात्री त्याच्यामध्ये येते आणि आजच्या दिवशी गावदेवी जाकमाता आम्ही वीरेश्वर देवस्थानमध्ये नेतो. भावा बहिणीचं नातं आहे आणि कोटेश्वरीच्या सोबत जाकमाताही स्थानापन्न होते आणि 5-7 दिवस चाललेला उत्सव आहे. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीचा रीतिरिवाज पूर्ण केला जातो. आज महाशिवरात्रीला जाकमाता आल्यानंतर रात्री महापूजा होते. महाराजांची मोठी पूजा असते, ती रांगोळीची पूजा असते. दुसऱ्या दिवशी देवभोजन होतं. वर्षातून या देवस्थानचं वैशिष्ट्य, वर्षातून 2दा देवभोजन केलं जातं. एक महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आणि अमावस्येला महाप्रसाद असतो. तो महाप्रसाद सगळे गावकरी, जवळ 5-6 हजार लोक जवळजवळ गावकरी त्या महाप्रसादाचा लाभ घेतात. प्रत्यक्ष देव जेवणाचा अशी काही प्रचिती येते की देव जेवतात असं म्हणतात आणि म्हणून बघण्यासाठी फार मोठी गर्दी असते. त्यावेळी देवांचे पानं वाढली जातात, देव निर्जन केलं जातं. ब्राह्मण भोजन झाल्यानंतर आम्ही देऊळ उघडतो. देऊळ उघडल्यानंतर काही देव त्या ठिकाणी आपल्याला खुणा मिळतात. लिंबू पिळल्याची, हातावर 5 बोटं उठल्याची, वडा मोडल्याची, अशा काही विविध खुणा मिळतात आणि गावकरी भारावून जातात. जल्लोषामध्ये आजचा हा कार्यक्रम पुरा होतो. आणि मला एक सांगा की आज जो तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत, तरुण रस्त्यावरती काठ्या मिरवण्याचा कार्यक्रम चालू आहे, नाचवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही एकेकाळ असं असेल जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही हे सगळं केलेलं आहे काठ्या नाचवण्यापासून? हो, प्रत्यक्ष काठी नाचवणं मला शक्य झालं ना, आम्ही कधी केलं नाही. परंतु ह्याच्यात मी गेले 40 वर्ष जवळ ह्यात उत्सवात भाग घेतोय. बरोबर. त्याच्यामुळे पहिल्या उत्सवाचं स्वरूप आणि आताचं उत्सव स्वरूप ही दोन्ही बघितलेली आहे. पहिल्या सुरुवातीला एवढा मोठा उत्सव नसायचा, परंतु आता दिवसेंदिवस उत्सवाची व्याप्ती एवढी वाढत चालली. त्याच्यामध्ये गावकऱ्यांची श्रद्धा, देवस्थानचं चाललेलं काम, शिस्त पद्धतीने उत्सवाची सांगता, त्याच्यामुळे हा उत्सव आता दिवसेंदिवस वाढत जातोय. यामुळे या उत्सवासाठी लांब दूरवरनं व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी येतात. कोण कलकत्त्यावरून येतो, कोण मद्रासवरून येतो, कोण गुजरातवरून येतो. असे ठिकठिकाणी व्यापार करण्यासाठी येतात. बरोबर. पूर्वी ठराविक ठिकाणीच व्यापार हा चालायचा. आता आम्हाला गाडीदळ पुरा करत नाही, बाजारपेठ पुरा करत नाही, स्टँड पर्यंत दुकानं जातात. बरोबर. आता हे प्रतीक जे आहे विश्वासाचं, लोक सुरक्षितता बघतात. बरोबर. आणि म्हणून या दिवसेंदिवसाची व्याप्ती वाढत आहे. बरोबर. आणखीन वैशिष्ट्य याच्यात हा सगळा 12 सेवेकऱ्यांचा उत्सव आहे. तुम्ही जो म्हटला छबिना आणि यात्रा, हा जो फरक आहे तो असा आहे की या देवस्थानाचा संपूर्ण कारभार सेवेकऱ्यांमध्ये विभागला जातो आणि प्रत्येक सेवेकरी आपापली सेवा येऊन त्या ठिकाणी करतात. बरोबर. हे वैशिष्ट्य आहे, म्हणून त्याला आम्ही छबिना असं म्हणतो. आणि आजचा महाशिवरात्री झाल्यानंतर विजेच्या दिवशी या ठिकाणी मानाची एक पालखी, झोलाई म्हणून पालखी आहे, ती मानाची पालखी आहे, ती येते आणि संबंध गावातनं फेरफटका मारते. संपूर्ण गावाची थोडक्यात महाराजांच्या देखील पाहणी होते आणि त्या ठिकाणी मिरवणूक होते. महाराज आल्यानंतर पोलीस वंदना दिली, मानवंदना दिली जाते. बरोबर. या ठिकाणी पोलीस मानवंदना झाले की महाराज स्थानापन्न होतात. स्थानापन्न झाल्यानंतर ललिताच्या कीर्तनाने उत्सवाची समाप्ती होते. एक वैशिष्ट्य असं आहे ललिताच्या उत्सवामध्ये की सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी, सर्वांच्या समृद्धीसाठी ललितामध्ये प्रार्थना केली जाते आणि लोक भावेश होऊन अत्यंत मोठ्या उत्सवात त्या सगळे सामील होते. या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की महाराज म्हणजे वीरेश्वर महाराज. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देखील महाराज म्हणत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जेव्हा महाड शहराचा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेला तुम्ही महाराज म्हणताय तेव्हा आपले वीरेश्वर महाराज, शंकरांचं मंदिर आहे, शंकर महादेवांचं मंदिर. आणि मला एक विचारायचं की काठ्या नाचवण्याचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये साधारणपणे हा किती वर्षापासून चालू आहे? हा अनेक वर्ष, म्हणजे किंवा 60-70 वर्ष होऊन गेली.
मला 100 काटे असतात. 60-70 वर्ष आता इलेक्ट्रिशियनमुळे वायरच्या हम्म. त्यावेळी इलेक्ट्रिशियन हम्म. नव्हतं, वायर कमी होतात. हा हम्म. नाही, त्याच्या एवढा मोठा छबी म्हणजे ह्या आधी उतरचा कार्यक्रम असायचा. हम्म. मध्यंतरीच्या काळात थोडासा इलेक्ट्रिशियनमुळे काही दिवस बंदही केला. बरोबर. आणि माणसंही तशी होती हो. म्हणावं लागेल. कसं आहे, अजूनही आहे. यामध्ये महाड पोलादपूर तालुक्याचे देव आमच्याकडे यायचे. हम्म. ती मोठी प्रचंड गर्दी व्हायची आणि व्यवसाय व्हायचा. हम्म. पूर्वी व्यवसायाची ठिकाणं नव्हती, हम्म. व्यवसाय त्याच्यामध्ये व्हायचा. बरोबर. पण त्याही पेक्षा लोक आता ह्याच्यामध्ये भाविक इतके विश्वासाने येतात. हम्म. वैशिष्ट्य आणखी म्हटलं तर मुस्लिम लोक पण आमच्या उत्सवात सामील होतात. बरोबर. मुस्लिम स्वतःहून वर्गणी देतात, काही देवदर्शन घेतात, हम्म. अशी या ठिकाणी. आणि मुस्लिम महिला हम्म. आता एकदा यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी मुस्लिम महिला तुम्हाला खूप दिसतील. बरोबर. मी आता पहिल्यांदाच आपण उल्लेख केला की महाड शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी फार मोठी आहे, कारण इथून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड ही हो. फक्त 28 किलोमीटर अंतरावरती आणि असणारी. छत्रपती महाराज स्वतः शिवाजी महाराज या देवस्थानमध्ये दर्शनाला येत असत, अशी नोंद आहे इतिहासात. आणि इतकी ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना, सांस्कृतिक नगरी असताना, त्याचबरोबर आपल्याला ज्या आसपासची जी स्थळं आहेत, जसं सौचं गरम पाण्याचा कुंड असेल, रायगड असेल चौदार किंवा चौदार तळं असेल, सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी इतका क्रांतिस्तंभ, इतका मोठा सत्याग्रह या ठिकाणी केला, इतक्या मोठमोठ्या घटना या महाड शहराने बघितलेल्या आहेत. तुमच्याशी बोलून खरंच बरं वाटलं. मी खरं तर फक्त हा छबिना उत्सव त्याची माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो, तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना ही गोष्ट ती पोहोचवण्यासाठी. पण एक चांगलं व्यक्तिमत्व जेव्हा असतं ना, तेव्हा आपल्या गप्पांचा ओघ वाढतो. तसं झालं. अजूनही काही गोष्टी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलाव्याच्या वाटल्या. तुम्ही तुमचा कामातला वेळ काढून दिला. आज उत्सव आहे, त्याच्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद.